आहे मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण त्यानंतर फ्रूट बास्केट आपण या ठिकाणी देतोय त्यानंतर पराभूत संघाचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत संघाचा एक प्रतिनिधी कॅप्टन आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झालात ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय 11 हनुमान ठोंबरेवाडी एक प्रतिनिधी या सामन्याला होती सुरुवात मॅच कडे आपण जातो पहिला चेंडू देखील आपण पाहिले ते टाकला तो सचिन ठोंबरेवाडी टीमचा एक प्रतिनिधी या तुमचा सन्मान या ठिकाणी होतोय आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात मॅच सुरू होते आणि कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा उत्तम सावंत सर थँक्यू पहिले षटक देखील आपण पाहिले तर सुरुवात एक चेंडू एक धाव देखील इथे आपण पाहिले तर धावफलकोती बनवली जाते चांगली सुरुवात आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय पहिल्या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे चेल मात्र सुटला गेलाय चुका होतायत सचिन पानसरे आपण पाहिलं तर थोडे तिथे आपण पाहिले तर नाराज निराश होत आहेत 2 चेंडू 2 धावा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांचे स्वीय सहाय्य म्हणून आपण पाहिलं तर ॲडव्होकेट राज तिटकारे साहेबांना आपण सातत्यानं पाहिलेलं आहे ते देखील आपण पाहिलं तर आवर्जून उपस्थित आहेत आपल्या हनुमान क्रीडा संघ माळीनगर संघाचे तेही आधारस्तंभ आहे ते आवर्जून उपस्थित होत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठातून आपण पाहिलं तर सामन्याचा आनंद घेत आहेत अनेक अतिथी मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत प्रेक्षक देखील या मैदानात आपण पाहिलं तर उपस्थित आहे फुल टॉस चेंडू होता फुल टॉस नो बॉल बीमर चेंडू मात्र चाल सीमारेषा पार 9+4 अतिरिक्त 5 धावा मौका हा मारलाय चौका माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार सात धावा धावफलक आहे षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे पहिल्या क्रमांकाचे षटक करतायत गोलंदाज यावेळचा चेंडू होता फटका फसलाय बॉल हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली फ्री बॉल होता अडवला चालेल तोपर्यंत एक सिंगल येते धावसंख्या पुढे चालेल आणि स्कोर कार्ड होते आपण पाहिले तर इथे बनवले जात आहेत 8 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत पहिले षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिले तर करणारे गोलंदाज आहेत अनुभवी खेळाडू आहे महेंद्रदादा झेंडे स्पोर्ट फाउंडेशन नॉटी बॉय चिंचोली संघाचे सचिन पानसरे अनुभव फार मोठा आहे शॉर्ट ऑफ लेन ठेवला एक्स्ट्रा कव्हरला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे क्षेत्ररक्षक ठेवलाय ना अगदी त्याचनुसार गोलंदाजी करण्याची क्षमता सचिन पानसरे यांच्या गोलंदाजी सातत्याने आपण पाहिले या संघात फार मोठा अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे सचिन पानसरेंना आपण पाहताय अमोल जाधव यांना पाहताय दिनेश बोडके आहेत आदेश गाडे आहेत मयूर बालगरे आहेत या खेळाडूंनी सातत्याने क्रिकेट खेळले नुसतं क्रिकेट खेळलं नाही तर क्रिकेट उकळून प्यायले आणि क्रिकेटवरती अधिराज्य गाजवले ही अशी काही नावं आहेत जी या संघाची प्रचंड मोठी स्ट्रेंथ आहे यावेळचा चेंडू होता बॅटचा अंदुरनी किनारा विकेट किपरचा सहारा टेकन व्हेरी गुड कॅच आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते फलंदाज आपण पाहिलं तर आउट होत आहेत बाद होत आहेत पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे धावफलक होती स्कोर कार्ड होती धावा इथे आपण पाहिलं तर बनवले जात आहेत एक कडी बाद 9 धावा पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात सचिन पानसरे गोलंदाजी करतायत धावफलक आपण पाहतोय एक कडी बाद 9 धावा षटक क्रमांक पहिलं
यावेळचा चेंडू होता बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर एक टप्पा पडतो विकेट किपरच्या अगदी पाठीमागे शॉट थर्डमॅन फाईन लेग चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत एक सिंगल येते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 1 गडी बाद 10 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं ते संपला. ते पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा इथे आपण संपन्न होताना पाहतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 7वं पर्व इथे आपण पाहिलं ते संपन्न होताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण सातत्यानं पाहतो आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर सर्व मित्र एकत्रित एकजुटीनं युनिटीनं हनुमान क्रीडा संघ माळीनगरसाठी काम करतात कार्यरतात आणि त्यात सगळ्या मित्रांनी आपण पाहिलं तर एकत्रित येत या स्पर्धेचं 7वं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न केलं जाते. आपल्या मित्राच्या आठवणींना स्मृतींना उचल देणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटची नाती जी जोडते क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती या मातीनं अनेक असंख्य मित्रपरिवार सोडला अनेक नाती ते आपण पाहिलं तर सातत्यानं सोडलेलं आहे आणि स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 7वं पर्व त्यातच काही सर्व आपण पाहतोय. 7व्या पर्वात ही स्पर्धा सुपरहिट ठरताना पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. पहिला चेंडू होता समोर खेळला स्ट्रेट टू द ग्राउंड मिड ऑन मिड ऑफला बीट करत बॉल चाललाय सीमा पार धावा मिळताय 4 खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. 14 धावा धावपल कोट्यात एक कडी बाद षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सगळे म्हणतात एक मित्र गेल्यानं दुनिया संपत नाही आणि थांबतही नाही पण हे कुणालाच कळत नाही की लाख मित्र असले तरी त्या एका मित्राची कमी पूर्ण होत नाही आणि एक जबरदस्त चौकार आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. इथे षटक क्रमांक 2 आपण पाहिले ते सुरुवात एक कडी बाद 18 धावा देखील धावपल होत आहेत. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत दादा जगताप यांच्या स्मृतींना आठवणीनं उचल देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. सातत्यपूर्ण आयोजन नियोजन फटका खेळलाय जबरदस्त चेंडू मात्र चाल टीप विकेट सीमा पार. चेंडू आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट केलाय आणि टीप विकेटच्या डोक्यावरतून पाठवलाय उत्तुंग षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 24 धावा धावपल कोतात एक कडी बाद षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. हल्ला प्रति हल्ला आपण पाहतोय. प्रकाश कटके साहेबांकडे सरावाचं सातत्य आहे आणि याच खेळाडूंच्या सोबतीनं सराव केला जातो. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कित्येक वेळ एकमेकांच्या विरोधात खेळलेत कित्येक वेळ एकमेकांच्या सोबतीनं खेळलेत. आज एकमेकांच्या समोर गाठ पडते टका सीओडीचं मैदान असे आढळतं. हे खेळाडू सकाळच्या सत्रात एकत्र येतात सायंकाळच्या सत्रात एकत्र येतात सराव करतात मेहनत करतात कष्ट करतात परिश्रम करतात आपल्या नोकरी व्यवसायाच्या कुटुंबाच्या माध्यमातून क्रिकेटला वेळ देतात आणि क्रिकेटचा छंद जोपासतात. यावेळेचा चेंडूचा फटका खेळला बॅक टू बॉलर अडवलाय समोर क्षेत्ररक्षक आहेत सरपंच दिनेश बोडके यांना आपण पाहतोय. क्रिकेटची आवड आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे सगळे क्रिकेटर खेळाडू आहेत. अमोल जाधव आपण पाहतोय दिनेश बोडके आहेत आदेश गाडे आहेत मयूर बालगर आहेत विशेष करून विजय बालगर या संघात आहेत सचिन पानसर आहेत. म्हणजे जितकी नावं घ्याल ना तितकी कमी आहे. या खेळाडूंनी मावळ तालुक्यासाठी चिंचोली गावासाठी या मावळ तालुक्यासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी फार मोठं क्रिकेट खेळले. 25 धावा धावपल कोत्या फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. चेक केला ते स्टेप आउट आपण पाहिलं तर चेक केला ते ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तिथे आपण पाहिलं ते चेक करतायत. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे आपण पाहिलं ते चेक केला जातोय.
गोलंदाज आपण पाहतोय चुन्य दानसरे अर्थात सर्वांचा लाडका सिक्की या नावानं त्याची फार मोठी प्रचिती आपण पाहिलेली आहे. जुन्य दानसरे म्हणून त्याची ओळख कमी आहे, परंतु सिक्की म्हणून त्याची फार मोठी ओळख आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चिंचोली गावातून सातत्याने क्रिकेट तो खेळलेला आहे. वेगावरती स्वार होतो, वेगवान गोलंदाजी करतो, अचूकता, योग्य टप्पा आहे, गतीचा वापर करतो आणि क्रिकेट या खेळात मेहनतीनं त्याने सातत्याने आपलं नाव कमवलेलं आहे. आज काही धावा त्यानं खर्च केला, 2 चौकार 1 षटकार आलाय. तिसरे पंच चेक करतायत, तर अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे, चेक केला ते. सगळ्यांचे निर्णय आता सगळ्यांचं लक्ष कॉमेंट्री बॉक्सकडे आहे, परंतु निर्णय तिसऱ्या पंचांचा असेल. आम्ही फक्त सांगण्याचे निमित्त आहे. जो काय निर्णय कळतील तो अंपायर संजय भालेराव सर त्या ठिकाणी आहेत, ज्यांनी आपण पाहिलं तर फार मोठं क्रिकेट खेळले. पिंपरी चिंचवड परिसरातून आपण पाहिलं, पुणे जिल्ह्यात आपण पाहिलं, अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा खेळल्या, अनेक मोठं क्रिकेट खेळलं. नो बॉल. तिसरे पंच संजय भालेराव सर इथे कळवतायत नो बॉल, नो प्लस 1 सिंगल, अतिरिक्त 2 धावा. टीमची संख्या 1 गडी बाद 27. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. डॉमिनिक जोसेफ यांच्या सोबतीने देखील संजय भालेराव सरांना आपण क्रिकेट खेळताना पाहिलं. क्रिकेटचा अनुभव मोठा आहे, क्रिकेटची आवड आहे, क्रिकेट खेळात सातत्यानं आपण याचा अंपायर म्हणून त्यांना पाहतो. फ्री बॉल, डेड बॉल कळतायत, पण समृद्ध चेंडू आपण पाहिले तरी ते घोषित करतायत. फ्री बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सिक्की गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय 5 चेंडू खेळले 16 धावा बनवत आहेत. समोर आपण पाहतोय बॅटर प्रकाश कटके साहेब आहेत, जे की महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. यावेळेचा चेंडू होता, पंच पुन्हा कळवतायत डेड बॉल, पुन्हा मृत चेंडू घोषित करतायत. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम आपण पाहतोय, थोडासा अडथळा गोलंदाज सिक्कीला आपण पाहतोय. प्रेशर मोठा आहे, दबाव मोठा आहे, कारण का 2 वाढायची मॅच आहे. करूया मरोचा सामना आहे. एखादा चेंडू मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, एखादा मोठा फटका प्रतिस्पर्धी संघ खेळू शकतो. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय, कॅप मोठा आहे, एक्स्ट्रा कव्हर मिडऑफच्या टोक्यातून चेंडू खेळलाय आणि चेंडू मात्र चालेल सीमा रेषा पार. 1-2 टप्पा घेत चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सणसणीत चौकार. दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा. 31 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 गडी बाद 31. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. प्रकाश कटके साहेब जिकडे तिकडे चोहीकडे बॅटिंग आपण पाहिलं तर इथे करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता, बॅटच्या आतील कडा. आज कदाचित प्रकाश कटके साहेबांचा दिवस आहे की काय, जबरदस्त बॅटिंग करतायत. चेंडूला मात्र अडवलंय, पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत काही धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोती बनवलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इंद्रायणी 11 देऊगाव 1 गडी बाद 33 धावा. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. P1 P2 12 चेंडू मध्ये 33 बनवल्यात, 1 गडी बाद 33. हा थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा विनंती आहे. खेळाडूंना आम्ही सूचना करतोय. 3:52 झालेला आहेत. ही मॅच मित्रांनो आपल्याला कमीत कमी 4:45 संपवायची आहे. 4:30 पर्यंत संपली तर अधिक आहे, खूप चांगलं होईल, कारण का त्यानंतर आणखीन एक मॅच होणार आहे. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. अंपायर सरांनी टायमिंग लावलेला आहे. नजर चुकीनं जर तुम्हाला पेनल्टी दिली तर तिथे तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे, ना की आयोजक कमिटी जबाबदार राहणार. पंचांनी तिथे टायमिंग लावलेला आहे, वेळेची काय बंधन आहे, वेळ फार महत्वाचा आहे. ते 30 धावा. यावेळेचा चेंडू होता, फटका फसलाय, टप्पा पडेल आणि चेंडू दिशा बदलेल. तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, चेंडू अडवलाय सुरेख. सचिन पानसर यांचं कौतुक आहे. क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब आपण पाहतो. वेगानं आले, बाउंड्री लाईन होते ते 38 सर्कल मध्ये अडवलाय, फेकी केली. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. आदेश गाडी गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एलवाडीचे सुपरस्टार राहिलेला आहे, परंतु मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या अंतर्गत सातत्याने क्रिकेट आपण पाहिलं तर संघातून ते खेळतात.
मावळ आणि खेडच्या सीमेवरती असणारं तीर्थक्षेत्र एलवाडी, त्यामुळे खेडनं देखील प्रेम दिलं आणि मावळकरांनी भरभरून प्रेम या खेळाडूवरती केलेलं आहे. आदेश ओव्हरपी चेंडू होता, फटका खेळलाय, परंतु बॅटर तिथे आपण पाहिलं तर फटका खेळल्यानंतर थोडस आपण पाहिलं तर धाव पळून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि अखेर पाय घसरला. खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर पिच वरती पाय घसरतोय तोपर्यंत एक डॉट बॉल होते, एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहिलं ते टाकला जातोय. जकडून ठेवले बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजे पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात झाली ना तिला कुठेतरी थांबवले गोलंदाज आदेश गाडेनं. यावेळेचा चेंडू होता, शफल झालाय, स्क्वेअर लेगला उडवलाय, फ्लिक केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टोले जंग प्रहार, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 चा कणकणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. धन्यवाद. डीचे तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 41 धावफलक होतात. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहतो मैदानावरती. प्रथमतः फलंदाजी करताना इंद्रायणी 11 देऊळगावचा संघ आपण पाहतोय. आज खर तर घरच्या मैदानात आहे असं म्हणायला काय हरकत नाही. देऊळगावचा संघ आहे, चिंचोलीचा संघ आहे, शेजारचा संघ आहे, त्यामुळे दोन्ही संघांचे पाठीराखी मोठ्या प्रमाणात आहे. चाहता वर्ग मोठा आहे. प्रत्येक जण आपापल्या टीमला आपण पाहिलं तर सपोर्ट करण्यासाठी आलाय. प्रत्येक जण आपापल्या टीमला आपण पाहिलं तर प्रोत्साहन देतोय. 42वा फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला उडवलाय, एक टप्पा घेत सीमा रेषा पार, वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन, चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. एक गडी बाद 46. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. दिव्यानं दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होती. फुलाला फुल चोडत गेलं की फुलांचं एक फुल हार तयार होतो. त्यामुळे धावायला धावा चोडत गेल्या तर एक मोठं धावफलक बनणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. प्रयत्न तोच आहे, फटका मात्र केला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड आकडे बदलतय. षटक क्रमांक संपेल. या षटकात 14 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 47. इंद्रायणी 11 देऊळगाव. सत्तेचाळीस धावा धावफलक होतात. एक गडी आपण पाहिलं तर इथे गमवलाय. 3 षटक देखील इथे आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. 4थं षटक देखील आपण पाहणार. चला मित्रांनो, टीम मीटिंग इतकी मोठी नको आहे. वेळ वाचवा, थोडी घाई करा, सहकार्य करा. वेळेची काय बंधन आपण ठेवलेलं आहे, टाइमचं लिमिट आहे. आयुष्यात वेळेला फार महत्व आहे. सकाळी 6-7 रुपयाचं वर्तमानपत्र आपण विकत घेतो, परंतु त्याच वर्तमानपत्राची संध्याकाळची किंमत जर आपण पाहिली ना तर तो किलोच्या भावात रद्दीने विकला तो 6-7 रुपयाला. सकाळी आपण तो वाचण्यासाठी घेतो, आपण वाचतो, घडामोडी आपण पाहतो. 6-7 रुपयाचं वर्तमानपत्र सकाळच्या सत्रातला संध्याकाळी 6-7 रुपये किलोनं विकला जातो. आणि त्यामुळे वेळेला फार महत्व आहे आयुष्यात. वेळेची काय बंधन आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. आयुष्यात गेलेला पैसा पुन्हा मिळवता येईल, परंतु गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. त्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधन आपण सातत्यानं पाहत असतो. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक आपण पाहताय. गेली 7 वर्ष सातत्यानं एक अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. नवनवीन संकल्पना. मैदान बदललं परंतु उत्साह बदलला नाही. सिमेंटची विकेट होती, काय वेळेस टर्फ विकेट आपण पाहिला, आता मातीची विकेट आली, परंतु आयोजकांची कष्ट, मेहनत, परिश्रम ते मात्र बदललेलं नाही. क्रिकेट खेळावरती प्रचंड मोठं प्रेम, श्रद्धा, निष्ठा सातत्याने ठेवणारा संघ आहे हनुमान क्रीडा संघ माळीनगर. त्यामुळे फार मोठं आपण पाहिलं तर कष्ट मेहनत करत या स्पर्धेचं 7वं पर्व आपण पाहिलं ते संपन्न होते. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय समोर, टोले जंग प्रहार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार,
टोकलाय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसिंग. या ठिकाणी आपण पाहतो आजच्या आपल्या स्पर्धेत आपण त्यांचं सुंदर समालोचन सातत्यानं या स्पर्धेत आपण ऐकलेलं आहे. पुण्यनगरीतील एक सुमधुर गोड आवाज राहुल बोंबे सरांचे सहकारी मित्र क्लासमेट आपण पाहिले तर अनिकेतजी शिंदे योगेशजी मोरे या दोन मित्रांचं शुभागमन होते. आपलं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि स्वागत केलंय महाराष्ट्र पोलीस प्रकाश कटके साहेब ऑन फायर. कडक बेधडक चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या पलीकडे चरण षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. एंगुडीचे जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 59 धावा, 1 गडी बाद, चौथं षटक सुरू आहे. 3 चेंडूवरती 12 धावा आल्यात. पहिला डॉट बॉल आलाय आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. महेंद्रदादा चेंडे नॉटी बॉय चिंचोली संघाच्या विरुद्ध आपण पाहतोय. इंद्रायणी 11 देऊगाव 59 धावा, 59 रन, 1 गडी बाद, 59. चौथं षटक सुरू आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. चेल सुटलाय. चुका चुका आणि चुका देखील आपण पाहतोय. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. एक चुकी काय झाली, चुकांवरती चुका त्या मात्र मैदान ती पाहायला मिळत आहेत. नवसंख्या आपण पाहिलं तरी ते आपण पाहतोय 1 गडी बाद 60. चौथं षटक सुरू आहे. सरपंच दिनेश बोडके हे विकेट टेकर गोलंदाज आहे. सातत्यानं विकेट मिळवताना पाहायला मिळतात, कमबॅक करताना पाहायला मिळतात. प्रयत्न तोच आहे विकेट घ्यायचा. यावेळेस चेंडू मात्र केलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, टोले चंग प्रहार. यावेळेस फलंदाज आपण पाहिलं तरी ते खेळतायत. प्रेमच्या बॅट मधून येतोय चेरन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. धन्यवाद डीचे. या स्पर्धेचे मार्गदर्शक आदरणीय मल्हारी तात्या चेंडे यांचं शुभागमन होते. तात्यांचं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती आपलं शुभागमन झालेलं आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करते. आपलं स्वागत आहे. यावेळचा चेंडू होता प्रेमच्या बॅट मधून बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल, विकेट येते. अखेर प्रेमला मात्र परतायला लागेल. धक्का क्रमांक 2. दुसरा बॅटर इथे होतोय आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीचे. आग एका टोकाला लागले, आग दोन्ही टोकाला लागली होती. प्रकाशजी कटके साहेब प्रेम या दोघांच्या बॅट मधून चौकार षटकारांचे फटाके आपण पाहिले. ही क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. अनिश्चित भरपूर आहे. अनप्रेडिक्टेबल गेम आपण पाहतोय. अनिश्चित खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर अनेक बक्षीसदाते, अनेक देणगीदार त्यांचं विशेष सहकार्य राहिलेलं आहे. प्रामुख्याने आपण पाहिलं तर श्री क्षेत्र देवनगर. चला विनंती आहे, वेळ वाचवा. आम्ही सातत्यानं तेच सांगतो की थोडी घाई करा. टायमिंग संपलेला आहे, वेळ संपलेला आहे. पंच देखील आपण पाहिलं तर इथे आता कळवत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पॅनल्टी. तिथे आपण पाहिलं तर देखील पंच मात्र कळवत आहेत. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये आता घेऊन खेळावं लागेल. वेळेची काय बंधन आपण ठेवलेलं आहे. जर तुम्ही अधिक वेळ घेतला तर अंपायर सर तुम्हाला पॅनल्टी देतील आणि त्या पॅनल्टीचा स्वीकार करून तुम्हाला खेळावं लागेल. भोजन व्यवस्थेसाठी विशेष सहकार्य करणारे युवा उद्योजक श्री ओमकार भाऊ जाधव यांचे शुभागमन होते. त्यांचे स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्याच माध्यमातून आपल्या स्पर्धेत ट्रान्सचे सौजन्य देखील आपण पाहतोय. युवा उद्योजक ओमकार शेठ जाधव उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याला होती सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची एज घेऊन अडवलाय. फाईन लेगला सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक सिंगल येते. स्ट्राईकला रोटेट करतायत. धाव देखील आपण पाहिलं तरी ते स्कोर कार्ड पुढे जातो. धावफल कोती 2 गडी बाद, 67 धावा धावफल कोत आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. इंद्रायणी 11 देऊगाव संघाचा प्रयत्न असेल 5 ओव्हर मध्ये 75 ते 80 धावा इथे बनवल्या जाव्यात. एक मोठे टार्गेट ठेवावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ ताकदवान आहे. त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये 100 बनवल्यात.
त्यामुळे त्यांच्यासमोर एक मोठं टार्गेट इथे अपेक्षित आहे आणि तोच प्रयत्न आपण पाहिलं तर इंद्रायणी 11 देऊगाव संघ इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू सिक्की शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला, आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू. पंच कळतायत व्हाईट बॉल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS घेतलाय, रिव्ह्यूचा वापर केलाय आणि चेक करतील तर अंपायर संजय भालेराव सर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय इथे कळवलेला आहे. तर अंपायर इथे आपण पाहिलं तर चेक करतायत. विकेट किपर थोडेसे अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळाले. अमोल जाधव पंचांनी जसा निर्णय कळवला तसा त्यांनी लगेचच DRS साठी आपण पाहिलं तर मागणी केली. थर्ड अंपायरकडे रेफर करण्यासाठी तिथे मुख्य पंचांना त्यांनी आपण पाहिलं तर सांगितलं आणि इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा DRS सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानात आहेत. मुख्य पंच आपला निर्णय पाठीमागे घेत आहेत. रिव्ह्यू सक्सेसफुल. टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात येतोय. रनआउटची संधी असेल आणि इथे अखेर विकेट येईल. फलंदाज होतील रनआउट. धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. विकेट आपण पाहिलं तर इथे 67 धावा धावपल कोता. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिलं तर या डावातील बाकी आहेत. प्रकाश कटके साहेब आज खरं तर जितकं कौतुक कराल तितकं कमी आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, कर्तव्य बजावलेलं आहेत. भारत देशाची सेवा करतायत, क्रिकेटची सेवा करतायत. क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटचा छंद आहे. दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय. रनआउटची मागणी असेल आणि फलंदाज रनआउट. धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. अडुसष्ट धावा धावपल कोत आहे. 4 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू. एक रन शॉर्ट आहे. रनआउट झाला. आताची धाव नाही घेतली. विकेट आलेले आहे. आताच्या चेंडूवरती एकही धाव स्कोररने घेतली नाही. बॅटर रनआउट झाला. एक शॉर्ट रन आहे. यावेळीचा चेंडू होता बॅटची एच आणि अखेर हातातून सटकलाय. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. पुन्हा रनआउटची संधी आणि याही चेंडूवरती असेल रनआउटची विकेट. फलंदाज धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसे. थँक्यू डीसे. इंद्रायणी 11 देऊगाव आपण तयार राहायचे. एक इनिंग डाव संपला. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. वेळ फार महत्वाचा आहे. यानंतर आणखीन एक इनिंग आहे आणि त्यानंतर एक मॅच आहे. 4:07 झालेला आहे. त्यामुळे विनंती असेल हा सामना आपल्याला वेळेत पूर्ण करायचा. यानंतरची मॅच होणार आहे आणि तो सामना आजच खेळला जाणार आहे. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो. पहिल्या डावातील 5 गडी बाद. 68 धावा. यावेळीचा चेंडू होता. अखेर शेवट गोड केलाय की काय आणि शेवट केलाय कोड. बॉल मात्रच आहे लॉंग ऑन सीमारेषा पार. प्रकाश कटके साहेबांच्या बॅटमधून आलाय धुवाधार षटकार. डीजे थँक्यू. चला विनंती आहे इंद्रायणी 11 देऊगाव आपण एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानचा ताबा घ्या. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. मी गोरख साहेबांना विनंती करेल थोडस पटपट खेळा कारण का वेळ फार महत्वाचा आहे. तुमच्यापैकीच एक विजेत्या संघाला क्वार्टर फायनल खेळायला लागणार आहे. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच इथे खेळायचे. त्यामुळे चला पटपट आता महेंद्र दादा चेंडे स्पोर्ट फाउंडेशन नॉटी बॉय चिंचोली संघ आपण पटपट चला. अठ्ठेचाळीस धावांची खेळी आपण प्रकाश कटके साहेबांच्या बॅटमधून पाहिलेलं आहे. एक जबरदस्त फलंदाजी आपण पाहिले. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी बॅटिंग केली आणि खरं तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेलं आहे.
अर्धशतक जरी झालं नाही परंतु संघासाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, अर्धशतक होत नसतात, कित्येक शतक हुकत असतात, परंतु टीमसाठी खेळणारे खेळाडू हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील एक प्रकाश कटके साहेब आपण पाहिलेत. हा बॅटिंग करणारी टीम थोडं स्पीडअप करा, आता आघाडीचे बॅटर लगेच पाठवा म्हणजे दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवला गेला धावा 74 बनवलं आणि 75 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. डीजेला विनंती आता ट्रान्स नाही वाजवलं तरी चालेल ही मॅच. हा हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव आयोजित मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे व क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, सहभागी संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात होती. 17 चेंडू 48 धावांची बेधुंद खेळी आपण पहिल्या डावात प्रकाश कटके साहेबांची पाहिलेले आहेत, परंतु मागील मॅच देखील विसरून चालणार नाही. तोच संघ इथे आपण पाहणार आहोत. एका बाजूला महेंद्र दादा छेंडे स्पोर्ट फाउंडेशन नॉटी बॉय चिंचोली A1 जोडी येते बॅटिंगला. अमोल जाधव बुम बुम आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतो मावळचा गब्बर मयूर बालकरी आपण पाहतो बॅटिंगसाठी आहे. चिंचोली संघाची A1 जोडी आपण पाहतोय. एक रॉक स्टार आहे, दुसरं सुपरस्टार आहे, एक दिल आहे तर दुसरी धडकने. या जोडीला धावांचा करायचा पाठलाग. 30 चेंडू 75 धावा. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण हलकासा बदल करतो. यानंतर आपण ऐकूयात पुण्यनगरीतीलच एक सुमधुर गोड आवाज, एक युवा आणि यंग टॅलेंट समालोचक म्हणून आपण ज्यांचं सातत्यानं समालोचन ऐकले, अँकरिंग आपण ऐकलेलं आहे, भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्व. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात किरण येवले सरांना. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद उत्तमजी सावंत सर. धन्यवाद गणेश भाऊ विधाटे, संदीप भाऊ परणवाल, हनुमान क्रीडा संघ माळीनगर. अभिमानाने सांगतो या पूर्ण मावळ तालुका आणि पूर्ण पुणे जिल्ह्याला या दोन व्यक्तिमत्वांना मला एवढं मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. आणि सर्वाधिक हातपार जर पाहायला गेलं ना, हनुमान क्रीडा संघ माळीनगर एवढं प्रेम, प्रचंड प्रेम केलं आहे ना. माझ्यासारखे कितीतरी अनेक यांच्याकडे येऊन गेलेले आहेत, परंतु जर पाहायला गेलं मित्रांनो, असं अनेक जण म्हणतात तुमच्यासमोर चांगले लोक आणि चांगले जर विचार असेल ना तर तुमचा पराभव करणारं कोणी जन्मू शकत नाहीये. इथे मावळचा गब्बर आणि चिंचोलीचा गब्बर मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅचचं गणित गुणोत्तर कोणी सांगू शकणार नाहीये. पहिला बॉल तिकडनं पडला तर दुसऱ्या बॉलवरती मोठा प्रहार, कडक षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. स्वर्गात असलास तरी तुझ्या आठवणींना मन भरून येते. तुझ्यासारखा मित्र पुन्हा मिळणार नाही हेच सत्य मन सांगते. खरं सांगतो मित्रांनो, अगदी पाहिलं गेले तर आमचे प्रशांत दादा प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करून गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रशांत दादा आहेत. आणि त्या मित्राची आठवण एखाद्या दिवशी येणार नाही असं आतापर्यंत कधीच झालेलं नाहीये. आपण पाहतोय मयूर बालकरी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अमोल जाधव आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आपण पाहतोय अतुल नाईक नवऱ्यांची लाजवाब प्रकारची गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इकडनं आपण पाहतोय चिचोली गावच्या एनकडनं. हो, इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दरम्यान इथे काय हो श्रीकांत जगदाळे जगो आणि टिपलाय कॅच. अति उत्साह पाहायला मिळालाय. गब्बरला पाठवलंय माघारी. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला. DRS ची मागणी इथे तिसऱ्या मंचाकडे डिसिजन येणार आहेत. आपण पाहतोय इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेक केलं जाईल
हा चेंडू आपण पाहतोय कमरेच्या वरती आहे की नाही यासाठी. अगदी पाहायला गेलं तर अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ माळीनगर, आम्ही आधीच सांगितलं अभिमानाने सांगावं असं वाटतं, ओढून सांगावं असं वाटतं या जगाला. अगदी गाणेवाडी गाव प्रत्येकाला माहीत आहे, छोटंसं गाव आहे, परंतु त्या छोट्याशा गावामधून जर पुढे येत असताना जर या पूर्ण मावळ तालुक्यामध्ये प्लॅटफॉर्म प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादा टर्निंग पॉईंट असतो आणि तो टर्निंग पॉईंट म्हणजे फेअर डिलिव्हरी. चला श्रीकांत जगदाळे यांचा अतिउत्साह जल्लोष पाहायला मिळतो आपल्याला आणि आपण पाहतोय. चला बॅट्समन घाई करा बाबांनो थोडीशी, यानंतर तुमच्याच एका टीमला कोणाला तरी आजच्या दिवसाची क्वार्टर फिनाल खेळायची आहे. त्या मैदानाच्या आतमध्ये याचं आगमन होतंय, तो येतोय मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे लकी. लकी चॅम्पला आपल्याला बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. आता कशा रीतीची कामगिरी असणार, छोटा पॅक आहे, बडा धमाका करून जाईल का, येणारा काळ आणि वेळ त्याला अजूनही गाजवायचा आहे. भरपूर खेळ त्याच्याकडे आहे, भरपूर मनगटामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीचं काम करून जाईल लकी. लकी मुदळे ऑन स्ट्राईक तयार आहेत. कित्येक मॅचेस मध्ये त्याने त्याचा जलवा दाखवलेला आहे, परंतु इकडनं आतून नवरे देखील कमी नाहीये. आले आले इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचा, पॉइंटच्या दिशेमध्ये फटका गेलाय आणि बॉल बघता बघता सीमा रेषाबार मिळतील धावाचार. लकीचा ब्रँडेड चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौका. खरे मित्र कधीच भेटत नाही, भेटले तर कधी एकटं सोडत नाही, सोडून गेले त्यांना विसरता येत नाही. तू माझा अनमोल हिरा होतास आणि अनमोल हिरा राहणार आहे. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करून गेलेलं व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती नितांत गोड स्माइल असणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, फटका खेळलाय. प्रकाश कटके साहेब आहे तिकडे. आज नशीब जणू बाई हातामध्ये घेऊन आलेले आहेत. आज मात्र त्यांच्याकडे चर्चा केली जाते का बॅटिंग केली आहे आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघाला चांगल्या प्रकारची साथ देण्याचं काम करतायत. पहिले षटक संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा. ओटू डीजे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आपण पाहतो मित्रांनो, एका मित्राच्या आठवणींना उजळा देण्यासाठी दरवर्षीच्या पर्वामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा मात्र नियोजित केली जाते. आणि आपण पाहतो मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं ना, आमचे सचिनजी पवार देखील या ठिकाणी आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. मित्रांनो चला घाई करा मित्रांनो, टाइम इज अ मनी. जीवनामध्ये वेळेला प्रत्येक ठिकाणी महत्त्व दिलं जातं. एकदा का वेळ निघून गेली ना तर त्या वेळेचा फायदा तुम्हाला करता आला पाहिजे, तरच त्या वेळेचं महत्त्व तुम्हाला समजू शकतं. 1 मिनिटांचा कालावधी त्याला विचारा, 1 मिनिटापासून त्याची ट्रेन हुकलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती इकडनं तुषार भोसले तयार झालेत. फुल टॉस बॉल होता, इथे फटका खेळलाय आणि प्रयत्न पाहायला मिळालाय. सूर मारला होता तिथे क्षेत्ररक्षकाने बॉल एक टप्पा घेत बुम अमोल जाधव यांचा फटका चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. मॅच कडे आम्ही पाहतोय. मॅच टर्न व्हायला काही मिनिटं लागणार नाहीये, कारण इथे मोठे फटके आले ना, कधी कोणत्या क्षणाला इथे धाव्यांचा मात्र वेग वाढेल सांगता येणार नाहीये, कारण दोघही फलंदाज खूप वेगवान आहेत. चर्चा व्यासपीठावरती सुरू होती प्रकाश कटके साहेबांची, आम्ही ऐकलं. आपण पाहतो मित्रांनो, एखादा तुम्ही नक्कीच आपण पाहतो संधी देत असाल तर त्या संधीचं सोनं त्याने केलं पाहिजे आणि आज त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. संदीप भाऊ बर्णाला, गणेश भाऊ विदाटे यांनी नक्कीच आपण पाहतोय. हो यावेळेस काय सरळ सरळ बॅटनं आणि परफेक्ट बॅट ऑफ द मिडल काहू कॉर्नर मध्ये मोठा फटका. अजय ओवळे सर सांगतायत हा मोठा फटका आहे, षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार.
अजय आवळे सरांना आम्ही पाहतो आज मात्र आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये मिंटपंचांच्या भूमिकेमध्ये कधी महेश जाधव सर आहेत आणि तिसरे पंच आम्हाला पाहायला मिळतात आमचे संजय बालेराव सर. अगदी नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट बॉल आहे. स्वतःवरती निराश हताश होत आहेत अमोल जाधव. आज प्रतिष्ठा पणाला वलावी लागेल कारण इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल ना गोलंदाज तुषार भोसले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट विकेट मिळवावं लागेल. एक खेळ नाही आहे बच्चो बच्चो का, इसमें पसीना निकलता है अच्छो अच्छो का. घाम गाळावा लागणार आहे. बिगिट केलाय मिसिट नाहीये अभावा फटका. मिळतील 6 धावा आणि पुन्हा एकदा अजय सर उंचावत करतायत हात आणि सांगतायत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जाणू माझा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाजीराव दादा विष्णू टिळेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. हो बाबा हा कॅच सोडला की मॅच सोडली. येणारा काळ निवेश सांगून जाईल इथे कॅच कोणाचं सोडताय तर अमोल जाधव यांचं सोडतायत. आपण पाहतोय 19 बॉल मध्ये 49 धाव्यांची गरज. हा बॉल देखील निर्णायक राहील. गोलंदाज या बॉल वरती धावा किती येणार चला आपण पाहूया. थोडासा वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे असणारे आदर्शस्तंभ आपण पाहिले गेले तर या ठिकाणी नुकतंच ज्यांचा शुभागमन होतोय. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास खास वाहते ही सुमंडली. शब्द सुमाने आम्ही ज्यांचं स्वागत करतो ज्यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली जाते. संदीप भाऊ टिळेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ अतिथी मान्यवर देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. आपण पाहतोय षटकं संपली जातील. 12 बॉलमध्ये आतापर्यंत आल्यात फक्त आणि फक्त 26 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी धावा राहिल्यात 49. 49 रन्स लॉस ऑफ दी. आता बघायचंय किती विकेट जातील आणि त्या 49 येतील हेच फक्त बघायचंय. आम्ही पाहतो मैदानाच्या आतमध्ये आज पुन्हा एकदा 365 दिवसानंतर या दुसऱ्या दिवसाची चाहूल सुरू झाली आहे. आजचा दिवस कोण गाजवणार. आमचे अजय आवळे सर, महेश जाधव सर, संजय बालेराव सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आमच्या cricklife.inचं पूर्ण टीमचं पाहतो अमितजी भुजबळ सर, त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामॅन तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे समालोचक जिवलग मित्र बांधव आमचे मार्गदर्शक देखील राहिलेले आहेत राहुलजी बोंबे सर, त्यानंतर उत्तम सर या दोन्ही समालोचक मित्र बांधवांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण लांडगे. आज बघायचंय इथे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे लखीची. जलो जरी हा माझा अंत नाही पेटेनं पुन्हा एकदा सामर्थ्य नाशवंत नाही. फटका खेळलाय, फटका फसलाय आणि इथे काय लकीला जावं लागतंय माघारी. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 2. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. असू दे कुणी किती बादशाह परंतु हनुमान क्रीडा संघ वन साइड किंग आहे बाबा. यांचा नाद करायचा नाही आणि यांचं आयोजन नियोजन असा काटा आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं आमची पूर्ण cricklife.in ची असणारी टीम, मुख्य टेक्निशियन आणि अगदी पाहिलं गेलं तर अमितजी भुजबळ सरांचं आम्ही कौतुक करतो. नवीन मॅटर्स येतील आदेश गाडे. कित्येकदा त्या संघामध्ये मॅचेस जिंकून देण्यामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. स्वतःच्या जोरावरती खेळणारा खेळाडू आहे मित्रांनो. अग्रेसिव्ह बॅटिंग करत असतात. गोलंदाज तयार.
हो चांगला फटका खेळलाय यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तू चल मैं भी आया जिएंगे तो साथ साथ और आएंगे तो साथ साथ विकेट बाटाबट विकेट संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. बसची टाळी जरूर झाली आहे परंतु ती टाळी वाजली जाते कोणाकडनं तर इंद्रायणी इलेव्हन देवगावतील असणारी एक मोठी टीम आहे मोठा संघ आहे यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये राहिली आहे इंद्रायणी इलेव्हन हे नाव परंतु इकडनं आम्ही पाहतोय नॉटी बॉईज चिंचोली अर्थातच महेंद्र भाऊ शेंडे फाउंडेशन टीमला आम्ही पाहतोय कुठेतरी कमतरता एक बॅटरची साथ बुम अमोल जाधव यांना लावणं गरजेचं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहायला गेले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी 49 धावेंची गरज जी बाकी आहे. आवाज प्रत्येकाच्या कानावरती पोहोचतोय 16 बॉल मध्ये 49 धावा आहेत परंतु त्या 49 धावा अमोल आणणार की इकडनं आपण पाहतोय दिनेश आलेत मैदानाच्या आतमध्ये ते आणतील बघूया. हॅट्रिक बॉल होता परंतु त्याला फ्लिक केलाय आणि तिथे काय व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट जरी म्हटलं ना तरी काही वाव गटणार नाहीये आणि स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण लांडगे. एकदा जोरदार टाळी वाजवा मित्रांनो संधी साधून टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही. डिझाय संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. जी के स्पोर्टचे सर्व सन्माननीय गणेश भाऊ मराठे यांच्या वतीने या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा बक्षीस येत आहे. दाजी मनापासून धन्यवाद. संघाचे सभासद सन्माननीय ओमकारदादा कवडे रमणादादा विडाते लक्ष्मणदादा टिळेकर उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पुढे एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पुढे एकदा पाहतोय विजवलेत. हे क्रिकेट महत्वाचं आहे मित्रांनो. जिथे विकेट टीमला येत असतात तिथे तुम्हाला एखाद्या बॅटर्सचं सन्मान द्यायचं गरजेचं असतं परंतु सन्मानाचा गरज का असते ना मित्रांनो. क्रिकेट म्हणजे काय पंच कॉमेंटेटर प्रत्येकाला सन्मान रिस्पेक्ट देणं म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. अलीकडे पाहतो अथर्वदादा गोरे दीपकदादा विधाटे दोन्ही अतिथी मान्यवर उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. मल्हारी दादा झेंडे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. 27 रन्स लॉस ऑफ द 4 विकेट्स 14 बॉल्स 48 रन्स. हो हो यावेळेस आधीच तयार होते या फटक्यासाठी आणि गोलंदाज स्थिती चाणक्य होणं गरजेचं होतं. दिली जाते व्यासपीठाला मान वंदना अमोल जाधवचा क्लास बॅटिंग एंड झकाश 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा 13 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा राहिल्या 44 3-13 कोण किसका बजाय का वारा. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये. हो हो यावेळेस इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फटका खेळायचा होता एकीकडे आला एकीकडे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 32 धावा शेवटचे 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. देऊ आपण पाहतोय इंद्रायणी इलेव्हन टीम भावांनो गोळा होऊ नका टीम प्लॅनिंग करू नका. तुमच्याचपैकी एक संघाला क्वार्टर फायनलला खेळायची आहे त्यामुळे काही करा. एक संघ पाहायला गेले तर अंबिका 11 तळेगाव दाभाडे टीम क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे. स्वरंजन गायकवाड यांची टीम आता सज्ज झाली आहे. आम्ही पाहतोय पाहायला गेले तर स्वरंजन गायकवाड आपली टीम रेडी राहा भावांनो. काही करायचे आहे आपल्याला. जास्तीत जास्त षटक तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न आयोजक कमिटी करते म्हणजे आयोजक कमिटीचा वेळच क्रिकेट आहे. कितीतरी टुर्नामेंट मध्ये गणेशजी विद्यार्थी सर स्वतः खेळलेले आहेत आणि त्यांनी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश देखील केलेला आहे. चला टीम एवढा वेळ नाहीये स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती वाऱ्याच्या विरोधामध्ये कामगिरी करावी लागेल परंतु वारा आता वेगवान वाढलाय. अतुल नायक नवर येत आहेत वैयक्तिक दुसरं सांघिक चौथा
हो यावेळेस पाहायला मिळतो चेंडू म्हणजे एवढेच सर तिथे मात्र कळवतात दोन्ही हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय, प्रतिष्ठा वाढली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 12-42 बनवायच्यात. अमोल जाधव हे नाव नाहीये मित्रांनो, एका काळचा ब्रँड आहे. आणि यावेळेस आपण पाहतो चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जरूर दरम्यान तिथे मात्र एक सिंगल झाली आहे. एका सिंगल धावेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समाधान मानावं लागेल. आपण पाहतो मित्रांनो ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. या जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण लक्षात ठेवा अतुल नाईकनवरे आणि विजू बालगरे वेडे लोकच इतिहास घडवतात आणि शाणे लोक ते पुढे जाऊन वाचत असतात. वेड लावायचं प्रत्येकालाच. हो पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, हा चेंडू पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. एकजूट एकी हेच बळ आणि एकी हेच बळ. काय होणार येईल का कामी मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. आज इथे विजू बालगरे कुठेतरी पाहतोय संघर्षाची झुंजतोय. शेवटचे 10 चेंडू 41. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. धावाची संधी तिथे मात्र 2 धावा मिळतील. व्हाईट +1 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. अतिरिक्त धाव्या तिथे मात्र धावबालकावरती वाट होतीये. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. मॅच झाली थोडीशी ऑन. प्रेक्षक राजा देखील थोडस संध उभा होता. आता शांत पडलेलं मैदान, थोडस वातावरणामध्ये क्रिएटिव्ह निर्माण होतीये. हो टप्पा बॉल जावा, बॉल पलीकडच्या क्षेत्रामधून घेऊन या. एवढा लांब 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 मारलाय अमोल जाधवनं. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. थँक्यू डीजे. आपण पाहतो आमच्या ओंकार दादांच्या गळ्यामध्ये देखील सोन्याचा तोडा आहे. आमच्या ओंकार दादांचं देखील आम्ही स्वागत करतो. आपण पाहतोय शेवटचे चेंडू राहिलेत 9 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. एक बक्षीस येत आहे. अमोल जाधव यांनी जर मॅच फिनिश करून टाकली तर हनुमान क्रीडा संघाच्या वतीनं आणि संघाचे सभासद सन्माननीय अमित भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 1000. सो ब्युटिफुल, सो इलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बूम बूम. अमोल जाधव षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच पालटली गेली. सामना बदलला गेलाय. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 27 धाव्यांची गरज. हो पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट या बॉल तिथे मात्र अमोल जाधव यांना इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश भाऊ बांगरे यांच्या वतीनं प्राइज येते, बक्षीस येते. जर नॉटी बॉय चिंचोली सामना जिंकत असेल तर 1000 रुपये. फुल टॉस बॉल यावेळेस फटका तर खेळलाय प्रेक्षक राजा हो आणि व्यासपीठावरती दिली जाते सलामी. ठोकलाय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा. थँक्यू डीजे. अमोल दादा बाळसराब यांच्या वतीनं अमोल जाधव यांनी जर मॅच जिंकवून दिली तर बंटी दादा तब्बल 5000 रुपयांचा बक्षीस. 7000 रुपये लागले जात आहे अमोल जाधव यांच्यासाठी. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज. इंद्रायणी 11 देव टीम अतुल नाईकनवरे काही करा. महेंद्र दादा झेंडे यांच्या वतीनं तब्बल 3000 झाले 10000. अजून कोणी इच्छुक आहे का? विषय बनलाय आता मात्र अमोल जाधव यांचा खूप मोठा, कारण मान्यवरांच्या खिशामधल्या झाल्यात खुल्ला 500-500च्या नोटा.
आणि नक्कीच जर मॅच जर जिंकली तर ज्यांनी बक्षीस लावलेलं आहे बक्षीस लगेच जमा करायचं याची तुम्हाला विनंती असणार आहे. अंबिका 11 टीम सोरंजन गायकवाड कॅप्टन तुम्ही लगेच इकडे येऊन थांबा फक्त एवढी विनंती केली जाते. मॅच मध्ये आम्ही पाहतो इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल मॅच थोडीशी जड आहे मॅच थोडीशी अवघड आहे. 6 गेंदे और जीतने चाहिए 21 रनों की जरूरत क्या होगा क्या होने वाला है वो तो समय बताएगा कौन खेलेगी अगली क्वार्टर फायनल आहे 2 6 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार वरद पाटील. चांगला बॉल पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या दिशेमध्ये ढकलून तर दिलाय तिथे मात्र वेग आहे दुसऱ्या टप्प्यालाच बॉल सीमा रेषा पार चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार हनुमान क्रीडा संघाचे असणारे उद्योजक सन्माननीय गणेश भाऊ दिनकर टिळेकर यांच्या वतीनं बक्षीस येते. अमोल जाधव यांनी जर नामात मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयांचं बक्षीस झाले 11,000. अजून किती प्रश्नचिन्ह आहे. प्रेक्षक राजांना तीच मॅच बघायची आहे कोण जिंकणार. 5 चेंडू माता आता विजयासाठी 17. चांगला बॉल पाहायला मिळाला विजू वालकरने फटका तितका सुंदर मारलाय परंतु ते एका जाव घेतले जाईल. विश्वास ठेवलाय अमोल यांच्यावरती. 4 बॉल मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज. अमोल जाधव येणारा काळ गाजवला होता येणारा काळ गाजवतोय गाजून बसलाय आणि तो ऑन स्ट्राईक आहे तो आलाय. बघायचंय काय होणार आणि काय केलं जाईल. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल आली आहे दरम्यान तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. ओ इथे काय विजूने क्रीज सोडले आणि फलंदाज होईल बाद. उत्साह जल्लोष अति उत्साह आणि कॉन्फिडन्स 100% दिलाय टीमला आणि विकेट मिळाली आहे अमोल यांची. इंद्रायणी 11 टीम बाबांनो तुम्ही प्रत्येक बॉलर जर जवळ येत असाल तर आम्ही देखील विचार करू प्लीज. इंद्रायणी या ठिकाणी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चला आपण पाहतोय थोडीशी चर्चासूत्र सुरू होती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 15 धाव्यांची गरज. नाव आपण पाहतो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या पुण्याची गणना कोणी करणार नाही परंतु पुण्य कोणाच्या वाटेला हे कोणी सांगू शकत नाही. फुल टॉस बॉल फटका खेळलाय आणि तो देखील फसलाय. विकेट आली फुल टॉस बॉलला माघारी. संधी साधून त्याला गोळा होऊ नका टीम. श्रीकांत प्लीज. आता प्रेक्षक राजांना देखील समजलं इथं मात्र काय होईल कोण जिंकेल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मंजिल उन्हीं को ही मिलते जिनके ख्वाब बड़े होते जिनके स्वप्नों में जान होती. थोडासा विश्वास आपण पाहिला कुठेतरी गोलंदाजीवरती कमी पाहायला मिळाला. फटकेबाजी केली प्रकाश खटके साबडने. काय बॅटिंग केली महाराष्ट्र पोलीस आहेत ते अगदी संकटकाळी प्रत्येक काळीमध्ये कधी कॉल करा आणि प्रत्येक वेळेला मदत करणारं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतोय गोलंदाज तयार आहेत. यावेळेस चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. अजून इथून एखादा दुसरा नो बॉल जर पडला षटकाराला तर मॅच टर्न होऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. काय होईल कोण जिंकेल काही सांगता येणार नाहीये.
खेळ रंगलाय, थरा रंगला जातोय. मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब मोदी चषक 2025. ओ इथे पाहायला गेले तर आणि आता निर्भर होत आहे मैदानाच्या आतमध्ये ही मॅच कोण जिंकेल आणि मॅच जिंकली जाईल. थोडक्या वेळामध्ये एका बॉल नंतर निर्णय येईल तुमच्यापर्यंत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. यावेळी चांगला फटका. ओ काय टायमिंग प्रॉपर केलंय ना आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. या फटक्यांची थोडीशी आधी गरज होती विजू बालगरे. चला दोन्ही टीम्स हँडशेक करून घ्या. इंद्रायणी टीम फक्त कॅप्टन तुम्ही इकडे येणार आहेत, बाकी सगळेजण हँडशेक करून घ्या. गोरखे साहेब चला ना, गोरखे साहेब लवकर या, चला लगेच. अंबिका इलेव्हन टीम कॅप्टन स्वरंजन कुटात. चला आपण टॉस लगेच करणार आहोत. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथं आपण पाहणार आहोत झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रकाश कटके साहेब आपण देणार आहोत फक्त क्वार्टर फिनाले झाल्यानंतर, याची तुम्ही नोंद घ्या. आपण या ठिकाणी प्रथमतः टॉस करण्यासाठी ज्या अतिथी मान्यवरांना विनंती करतो. सन्माननीय बाजीराव विष्णू टिळेकर या साहेबांना करतो विनंती, आपण या टॉस करण्यासाठी. मल्हारी दादा झेंडे, सन्माननीय संदीप भाऊ टिळेकर, संजय भाऊ टिळेकर या चारही मान्यवरांना विनंती आपण या. लक्ष्मण दादा शांताराम टिळेकर ज्या ज्या अतिथी मान्यवरांचा नामोल्लेख आम्ही केलेला आहे त्यांना विनंती असेल आपण या. आपण या ठिकाणी तुमच्या उपस्थितीमध्ये मानव मॅचचा किताब देखील देणार आहोत आणि टॉस देखील संपन्न करणार आहोत. वरिष्ठ मान्यवर आहेत, थोडीशी बातचीत त्यांच्यासोबत देखील आम्ही करणार आहोत. आणि पाहिलं गेले तर आज प्रत्येक जण गणेश भाऊ क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी त्यांची पाऊलं क्रिकेटच्या मैदानावरती येत आहेत. या वरिष्ठ आहेत, गळ्यामध्ये पाहिलं गेले तर तुळशीची माळ आहे आणि आपण पाहतो वरिष्ठ मान्यवरांचा स्वागत तर आम्ही करतोय खऱ्या अर्थानं. एक कॅप्टन पलीकडच्या बाजूला तर आपण पाहतोय लक्ष्मण दादा टिळेकर आपण देखील या आपल्या उपस्थितीमध्ये. चिंचोली टीम तुमचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. तर आपण पाहतोय तुम्ही जाऊ नका. तर प्रथमतः टॉस करूया. दोन कॅप्टन आमच्या समेत आहेत. कॉल कोण करतील? इंद्रायणी इलेव्हन देहूची टीमचे कॅप्टन टॉस करणार. 1 मिनिट द्या. इंद्रायणी इलेव्हन कॉल करणार आहेत. तर आपण पाहतोय कॉल केला जाईल. हेड आणि टेलचा आहे, काही हरकत नाही. हेड आणि टेलचं सरळ हेड आणि टेल कॉल